नमस्कार, श्री स्पून स्टोरीमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक खास पारंपरिक खानदेशी डिश, वरणबट्टी आणि वांग्याची भाजी. ही रेसिपी अगदी सोपी आहे, पण चव मात्र घरची, पारंपरिक आणि जबरदस्त. चला तर मग आपण सुरुवात करूया. बट्टीसाठी लागणारे साहित्य. मी इथे 2 लोकांच्या हिशोबाने साहित्य घेतलेले आहे. गहू दळत असताना थोडा जाडसर असावा. त्यात आपण घेणार आहोत हळदी, ओवा, जिरे, मीठ आणि बेकिंग सोडा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात आपण घालणार आहोत गरम साजूक तूप. यामुळे बट्टी खुसखुशीत आणि नरम होतात. सगळं साहित्य व्यवस्थितरित्या एकत्रित करून घ्यावे आणि व्यवस्थितरित्या एकजीव करून घ्यावे. अंदाजानुसार यात पाणी घालावे. कणिक मळत असताना अलगद हाताने मळावी, जास्त घट्ट मळू नये. त्यामुळे बट्ट्या अलगद हाताने मळल्यामुळे बट्ट्या खुसखुशीत होतात. Light up the night. Electric hearts in a city so bright. We're chasing dreams through pixel streams, dancing shadows under glowing beams. Let the rhythm take control. Feel the beat ignite. कणिक मळून झाल्यावर त्याला थोडे तेल लावून 10 मिनिटांसाठी रेस्ट द्यायला सोडून द्यावे. दहा मिनिटांनंतर कणकेचे समांतर गोळे करून घ्यावे आणि त्याला व्यवस्थित असा गोल आकार द्यावा. Light up the night. Electric hearts in a city so bright. We're chasing dreams through pixel streams, dancing shadows under glowing beams. Let the rhythm take control. Feel the beat ignite your soul. Colors flash, they paint the air. Hold the moment, nothing compares. Skyscrapers hum a steady tune. बट्टी वाफवण्यासाठी कढईमध्ये पाणी थोडे जास्त घालावे, कारण अंदाजे 15 ते 20 मिनिटं बट्टी वाफवण्यासाठी लागतात. वरणासाठी डाळ घेत असताना नेहमीच्या प्रमाणापेक्षा थोडे जास्त घ्यावे, कारण डाळ ही बट्टीसोबत जास्त लागत असते. त्यामध्ये आपण कुकरमध्ये डाळ टाकून घेऊ. त्यात हळद, मीठ, अंदाजानुसार पाणी आणि थोडेसे तेल घालूयात. शिट्यांनंतर आपण कुकर ओपन करून डाळ व्यवस्थितरित्या लोणवून घ्यावी. जनरली बट्टी सोबत वरणाला फोडणी देत नाहीत, पण आपल्या आवडीनुसार आपण देऊ शकतो. आता करूयात झटपट आणि चविष्ट खानदेशी स्टाईलमध्ये घोटलेल्या वांग्यांची भाजी.
त्यासाठी आपण आधी सुरुवातीला वांगी व्यवस्थित धुवून त्यांना बारीक असे चिरून घ्या. वांगी काटून झाल्यानंतर आवडीनुसार त्यात मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर कट करून घ्या. त्यासाठी The neon signs light up the night. Electric hearts in a city so bright. तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं, मोहरी, लसूण, कढीपत्ता आणि हिरवी मिरच ॲड करून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या. The neon signs light up the night. Electric hearts in a city. आता आपण त्यात कट केलेली वांगी, त्यामध्ये हळदी, मीठ, हिंग आणि धनेपूड घालून शिजण्यासाठी थोडा वेळ कमी गॅस आचेवरती सोडून द्यावे. आता आपली भाजी व्यवस्थितरित्या शिजली आहे, तर आपण मॅशरच्या साहाय्याने व्यवस्थित मॅश करून घेऊ. 20 मिनटं झाली आहेत. बट्टी वाफवली का हे चेक करून घेऊया सुरीच्या साहाय्याने. व्यवस्थितरित्या बट्टी वाफवली आहे. त्यानंतर कट करून छोट्या छोट्या पीसेसमध्ये आपण तिला तळण्यासाठी तयार ठेवूयात. तेल व्यवस्थित गरम झाल्यावरच त्यात बट्टी टाकावी आणि गोल्डन ब्राऊन होईस्तोवर परतत राहावे. तुम्ही बघू शकतात बट्टी प्रॉपर गोल्डन ब्राऊन कलरची झाली आहे. सो तुम्ही व्यवस्थितरित्या तेल काढून त्याला टिश्यू पेपरवरती ठेवून द्या. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अजून खूप छान घरगुती रेसिपी घेऊन येत आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग श्री स्पून स्टोरीज.